तर नमस्कार सगळ्यांना, मी अमृता. तुमचं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज चालली होती मी गावी, म्हणजे माझ्या सासरी चालली होती. आणि आज जाणार होते एक 5 किंवा 6च्या टायमिंगला जाणार होते, संध्याकाळच्या टायमिंगला. त्यामुळे मुलांचं टिफिन चालू आहे. ते सकाळचं रुटीन आहे माझं हे. मुलांचं टिफिन करून म्हणजे मुलांना स्कूलमध्ये सोडून त्यानंतर ते मुलांचं स्कूल सुटल्यानंतर मी जाणार होते गावी. त्याच्यामुळे माझं सकाळचं स्वयंपाकच चालू झालेलं होते. पण लवकर सकाळी उठले होते का तर जायचं आहे. बाकीचं आवरावरी खूप अशी कामं असतात गावाला जायच्या अगोदर. त्याच्यामुळं लवकर आवरून घेतलं आणि पटपट करायला घेतलं का तर गावाच्या दुकर जाण्याचं खूप 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 कामं असतात. ते सगळे कामं ते आवरून मला जायचं होतं. त्यानंतर मुलांना पण सोडणार होती स्कूलला. नंतर धनश्रीला पण सोडणार होती, म्हणजे माझ्या मुलीला परीला. तिला पण सोडून मग आम्ही 5-6च्या दरम्यान निघणार होतो घरून. तर चला म्हणलं, सकाळचे चपात्या करून झाल्या होत्या माझ्या. भाज्या राहिल्या होत्या बाकीच्या करायच्या. फक्त आज शापूची भाजी करायची होती, हिरव्या मिरचीची मस्त अशी. तर लगेच चपात्या करून झाल्या. त्यानंतर लगेच भाकरी करायला घेतल्या मी साईडला. का तर आजी नाही खात, चपाती खात नाही. आजी भाकरी खाते, त्यासाठी आजीला 2 भाकरी बनवून ठेवल्या होत्या. नाही का, आपलं भूक लागली तर मग आजी खाते ना. सकाळचं चहा पाणी झालं होतं, नाश्ता झाला नव्हता. फक्त आम्ही चहा पिलो होतो मी आणि आजी. चहा पाणी झाल्यानंतर लगेच मी स्वयंपाकाला लागले. का तर सकाळचं आवरावरी करायची होती. मुलांचे टिफिन पण होते 2. तर मुलांचे टिफिन भरून त्यांना लावायचं होतं स्कूलला लवकर मला आवरून. तर मस्त अशा आपल्या भाकरी इकडे चालल्या होत्या, मस्त अशा फुगल्या होत्या टम्म अशा मोजरत, कारण थोड्याशा जाडच केल्या होत्या. जाड केल्या होत्या का तर आजीला भाकरी लागतात आजीला. त्याच्यामुळे थोड्याशा कडक नाही, पातळ नाही केल्या. का तर पातळ केल्या का तर लगेच सुकून जात्या. त्याच्यामुळे थोड्याशा अशा जाडसर ठेवल्या होत्या किती बराच उशीर राहत्या चपात्या, म्हणजे भाकरी आपल्या. त्यानंतर मस्त अशा भाकरी चपात्या बनवून मी टोपल्यामध्ये ठेवून दिलं आणि झाकून ते. त्यानंतर आज मुलांना मस्त असं ॲपलचं ज्यूसचं बनवून देणार होते, म्हणजे ॲपल सफरचंदाचं ज्यूस बनवून देणार होते छानसं. खूप दिवस झालं काहीच मुलांसाठी असं ज्यूस दिलं नव्हतं. मग ॲपल आणले होते. तर मला ॲपल आणि बनानासारखं काय ना आपलं ज्यूस करून द्यावं. मग मस्त असं एक केळ कट करून घेतलं ना, अर्धच टाकणार होते का तर मुलांना जास्त आवडत नाही. त्यानंतर ते म्हणले वरून टाक मग आम्हाला वाटलंच तर, पण ह्याच्यामध्ये जास्त नको टाकू. तर मला चला मग करू तर मग आता. आणि खूप राडा पण झाला होता किचनवरती. किचन छोटंसं आहे त्याच्यामुळे खूप राडा लगेच होतो. त्यामुळे मस्त असं वाटून घेतलं. मिक्सर मोठा आहे त्यामुळे जास्त काही वाटलं नाही गेलं. तर मुलांना त्यानंतर वरून थोडं थोडं टाकून दिलं. ॲपल ते कट करून वरून टाकून दिलं आणि थोडीशी साखर आणि दूध. आणि मध काही संपलं होतं माझ्याकडे, मध नव्हतं, त्यामुळं तेवढंच आपलं टाकून ग्लासमध्ये भरून दिलं होतं. तर मुलं साईडला पित होती का तर मुलांना पण लवकर सुटले होते मुलं, त्याच्यामुळे त्यांना टाईम हळूहळू चालला होता. आता काय होतं, काय टाईमला इतका फास्ट टाईम जातो ना, मला टाईमच पुरत नाही. त्यानंतर लसूण मिरची आपले मिक्सरमध्ये वाटून घेतलं. मिक्सर धुवून ते व्यवस्थितपणे वाटून घेतलं. तर वाटून घेतलं की फोडणीला टाकून घेणार होते. का तर ही शेपूची भाजी फक्त बनवणार होते, का दुसरं काही नाही. फक्त एकच भाजी बनवणार होते, का तर रात्रीची भाजी थोडी शिल्लक होती. मग म्हणलं जाऊ दे, आता तर जायचंच आहे गावी आपल्याला तसं पण. आणि राहिल्यानं कोणी खायचं पण नाही, शेपूची भाजी खात नाही ते. त्याच्यामुळे म्हणलं आमच्यासाठीच केली होती. पुन्हासाठी टिफिनला वेगळी केली होती, आमच्यासाठी वेगळी केली होती. का तर आम्हाला तिखट करायची होती आणि मुलांना थोडीशी फिकी करायची होती, त्याच्यामुळे मुलांसाठी सेपरेट केली होती. मग पटपट बाकीची कामं पण भरपूर आले, तशी कपडे भांडी फरशी हे पण मला करायचं होतं. तर त्यासाठी मग मुलांचं पहिलं आवरून घेतलं. मुलांना आंघोळ्या घातल्या, भाजी टाकून झाली माझी. त्यानंतर लगेच टिफिन पण भरायला घेतलं. तर इकडे भाजी शिजत होती, त्यानंतर लगेच मुलांचं आवरून घेतलं. मुलांना आंघोळ्या, कपडे त्यांचं आवरणं, टिफिन भरणं, बॅग भरणं, हे अशी बरेच कामं असतात मला सकाळची. तर खूप कामं, सगळं काय दाखवणं होत नाही, पण बरेच कामं असतात. त्यानंतर लगेच आवरून घेतलं. आणि आज जायचं होतं ना, त्याच्यामुळे इतकी घाई चालली होती ना माझी, कपड्याची हे ठेवणं ते ठेवणं.